नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। भंडारा जिल्ह्याचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून माझी आत्ताच निवड झाली आणि ह्या निवडीचे श्रेय मी माझ्या महायुतीचे जे सर्व वरिष्ठ नेते आहेत त्यांना देतो। त्याचबरोबर ज्या महायुतीच्या सर्व सदस्यांनी मला सहकार्य केलं आणि माझा पाठीशी उभे राहून मला उपाध्यक्ष पदावर निवड केली त्यांचं सुद्धा मी आभार मानतो। माझ्या मनातला जिल्हा नसावा, तुम्ही जे म्हटलं आहे की तुमच्या मनातला जिल्हा कसा असावा, माझ्या मनातला जनतेच्या मनातला भंडारा जिल्हा कसा तयार होईल आणि जनतेच्या मनात असलेल्या ज्या विविध योजना आहेत त्या आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कशा अस्तित्वात उतरवता येतील याकडे माझं सगळ्यात जास्त लक्ष राहणार आहे। आम्ही जिल्हा परिषदच्या वतीने कृषी आणि पशु, त्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षण ह्या चार बाबींकडे सगळ्यात जास्त लक्ष देणार आहोत। कारण की महाराष्ट्र शासनाला जास्तीत जास्त निधी मागून शेतकऱ्यांना कसं न्याय देता येईल, आपल्याला शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुवैद्यकीय पालन हे जे रोजगार आहे याला कसं वाढवता येईल, त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्था कशी आपल्याला वाढवता येईल, आरोग्य व्यवस्था कशी वाढवता येईल याकडे माझं उपाध्यक्ष म्हणून सगळ्यात जास्त लक्ष राहणार। जनतेचे जे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न विविध प्रकारचे आहेत। शिक्षणाचे वेगळे आहेत, आरोग्याचे वेगळे आहेत, कृषीचे वेगळे आहेत। काही जे कृषीचे जे धोरण आहेत शासनाच्या वतीने आपण जे आर्थिक त्यांना निधी प्राप्त करून देतो, डायरेक्ट निधी, आपल्याला त्यामध्ये ही योजना तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचता येईल आणि कशी पोहोचवता येईल याकडे माझं लक्ष राहणार आहे। त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये शेवटच्या टोकावर असणारे जे गाव आहेत जिथे शिक्षण व्यवस्था, जिल्हा परिषदेच्या शाळा त्यांची व्यवस्था हालत जी आहे ती कशी सुधारवता येईल, जे आमचे PSC आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्या कर्मचारी यांना होणारे, आत्ताच मी आज बैठकीला इथं सगळ्या कर्मचाऱ्यांची एक बैठक घेतली, ज्याप्रमाणे आम्ही जनतेचे लक्ष ठेवू त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना असणाऱ्या अडचणी काय आहेत ते पण जाणून घेणे गरजेचं आहे आणि सगळ्यांना कर्मचारी आणि जनता यांचं सामंजस्यपण एकपण कसं येईल याकडे आमचं लक्ष। नाही, जिल्हा परिषदच्या शाळांची परिस्थिती खालावलेली आहे हा म्हणणं चुकीचं होईल। कारण करोनानंतर जर बघितलं तर जिल्हा परिषदच्या शाळांचा स्तर उंचावलेला आहे आणि आम्ही एक समुपदेशन मागं जिल्हा परिषदला घेतलं होतं, सगळं सदस्य आणि सन्माननीय त्यावेळेचे सभापती वगैरे, आणि शिक्षकांनाही आता शाळेकडे खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे आणि आता ह्या एक वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या शाळांच्या दर्जा उंचावलेला नाही। ते आता मी आपल्या बाजूची भूमिका बोलेल की मी महायुतीकडनं उपाध्यक्षपदाकडे लढलो आणि याही वेळेला मी महायुतीकडनंच होतोय आणि हे सगळे निर्णय आमचे महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत ते त्या पद्धतीने ते निर्णय घेतील। नाही, त्यावर मी काही भाष्य करणार नाही, कारण की
ते एवढं निर्णय घेण्याचे अधिकार मला नाही. ते आमच्या महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते याकडे एकदम लक्ष केंद्रित करून आहे. कुठं काय चूक झाली, काय झालं, कसं झालं, कशामुळे झालं, हे सगळे महायुतीचे वरिष्ठ आहेत. विकास निधीच्या संदर्भामध्ये जी मीटिंग झाली 4 दिवसांनी, त्याच्यामध्ये भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी 173 करोड रुपयाचा प्रॉजेक्ट सबमिट करण्याच्या चर्चा होत्या. काय वाटतं तुम्हाला या निधीचा उपयोग कोणत्या क्षेत्रामध्ये भंडारा जिल्ह्याच्या कोणत्या क्षेत्रामध्ये विकासासाठी झाला? नाही, भंडारा जिल्ह्याचे जे जेवढी 173 कोटीचं तुम्ही निधी माननीय अजितदादांनी आम्हाला मंजूर करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जिल्ह्याचा उपाध्यक्ष या नात्यानं त्यांचे अभिनंदनसुद्धा करतो. जे 173 कोटी आम्हाला प्राप्त झाले ते जिल्ह्यातल्या विविध कोणकोणत्या बाबीवर त्यांनी मंजुरी केलेल्या आहे ते सगळं आता सविस्तर त्यातली मला माहिती नसल्यामुळे की कोणत्या बाबीवर कोणती निधी दिली आहे, किती दिलेली आहे हे पाहिल्यानंतर आपण त्याच्यात आपलं मार्गदर्शन आम्ही करू आणि वरिष्ठ जे मार्गदर्शन देतील त्या पद्धतीने आम्ही कार्य करू. आत्ताच आमची बैठक झाली सगळं कर्मचाऱ्यांची. दिनांक 10 तारखेला ते अगोदर आपण गोळ्या त्या हत्तीरोगांच्या गोळ्या त्यांच्यापर्यंत देत होतो जनतेपर्यंत, परंतु यावेळेला आपण ती गोळी चारणार आहोत आणि आपल्या मोहाडी तालुक्यातील 3 सेक्टर आहेत. त्यामध्ये आपल्याला ते 10 तारखेला ते चालणार आहेत सगळे. आपले जिल्हा कोण आले होते, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी आत्ताच आलेले होते आत्ता आणि त्यांनी पूर्ण आशा वर्कर्सला वगैरे त्यांनी माहिती दिली कशा पद्धतीने आपल्याला त्या गोळ्या द्यायच्या आणि ते उपक्रम शासनाच्या मार्गदर्शनात सुरू आहे. कशा माध्यमात नाही, जनतेला मी एवढंच संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी शासकीय योजना ज्या आहेत त्यांचा लाभ तर घ्यावाच घ्यावा. आपल्या क्षेत्रात असणाऱ्या ज्या प्राथमिक शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि ज्या काही सुविधांचा अभाव आहे त्याची माहिती आम्हाला द्यावी. आम्ही चांगला जास्तीत जास्त म्हणजे चांगल्या प्रकारे तो काम कसा करता येईल आणि सर्वांनी भंडारा जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर जो प्रेम दर्शवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.